अमरावती जिल्ह्यातील संचारबंदी व लॉकडाऊनमुळे अनेक शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. अमरावतीमध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रभाव, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे मोलमजुरीचे कामे सुरू नाहीत. अशा निर्माण झालेल्या गंभीर बाबींमुळे समाजाचे ज्यांना काही देणे आहे असे सामाजिक कार्यकर्ते कुठे ना कुठे आपले सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत असतात. अशातच नाशिक येथील राजस कन्स्ट्रक्शनचे संचालक, मूळचे कळमगाव निवासी शेतकरी राजेश उपासनी यांच्या कन्या कुमारी ख्यातीच्या वाढदिवसानिमित्त जमा केलेले खाऊच्या पैशामधून समाजातील गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक किराणा वस्तूचं वाटप करण्यात आलं. यावेळी दत्ता जोशी, नितीन महल्ले, प्रशांत जोशी, भारत उपासने, गणेश वानखळे, बळवंत सरदार हे उपस्थित होते. ग्रामीण स्तरावर त्यांची इच्छा होती की त्यांचा आज मुलीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी नाशिक येथे असं गरीब आणि गरजू व्यक्तींना किराणा वाटप, धान्य वाटपचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण त्यांची कळमगावला शेती आहे आणि त्यांचे एक भाऊ इथे राहतात. या निमित्त त्यांची इच्छा होती की ग्रामीण भागात सुद्धा आपल्याकडनं काही मुलीच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी गरीब गरजू लोकांना इथे काही धान्य किराणा वाटपचा कार्यक्रम काहीतरी करायचा अशी त्यांची इच्छा होती. तर त्यांनी इथे एक छोटा खानी कार्यक्रम घेतला आमच्या माध्यमातून. जसं आम्ही त्यांचे मित्र दत्तात्रय जोशी, बाकी इतर माझे नितीन भाऊ आहे, त्यांचे भाऊ पण राहतात इथे भारत उपासनी, त्यांना सोबत घेऊन आणि इतर मित्रमंडळ आहे आणखी, त्यांना सोबत घेऊन हा कार्यक्रम इथे 30 ते 40 लोकांना आम्ही जवळपास धान्य वाटपचा कार्यक्रम केलेला आहे. आणि त्यांना एक मुलीची इच्छा होती की बा तिच्या पॅकेटमधून तिची अशी इच्छा होती की बंडू आठवले व राजू शिवणकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.